मी पिंपळगाव पेठ येथील सरपंच दिलीप शिवलाल जाधव. मला तरी वाटतं साहेब जवळपास 30 वर्षापासून राजकारणामध्ये आहे, 30-35 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. साहेबांना म्हणजे विशेष म्हणजे अब्दुल सत्तार साहेब, अब्दुल सत्तार साहेबाचं म्हणजे विशेष एवढं मोठं प्रेम म्हणजे आमच्या सिल्लोड सोयगाववर आणि मराठवाड्यावर विशेष आहे. कारण मराठवाड्यामध्ये असा नेता होणे शक्य नाही. कारण अब्दुल सत्तार साहेबाचं विशेष म्हणजे काम म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत आणि गोरगरीब नागरिकांतर म्हणजे जाणं, त्या साहेबाचं एवढं विशेष प्रेम आहे. वेळोवेळी साहेबाचं कोणतंही काम असेल ते निर्भीड आणि कोणाला शिंदे साहेबाला आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब असन त्यांना न विचारता इथं आश्वासन देऊन टाकतात. सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये ते काम परत मंत्रालयामध्ये जाऊन त्यांचं म्हणजे आज त्यांनी आश्वासन दिलं तर त्यांचं उद्या म्हणजे त्यांच्याकडे उद्या किंवा परवाच्या दिवशी त्यांचं काम ते फायनल असतं. वेळोवेळी त्यांचा प्रयत्न असतो प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीवर विशेष योजना गोरगरीब आणि शेतकरी 18 पगड जाती असेल आणि किंवा धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, मराठा समाजावर विशेष साहेबाचा पहिलं म्हणजे मराठा समाजावर जो अन्याय झाला होता मागच्या सरकारने मागच्या सरकारने म्हणजे विशेष काँग्रेस सरकारने त्याच्यावर हे केला होता. तर त्यांनी नाराज होते. तर काँग्रेस सरकारमध्ये सत्तार साहेब हे महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळेस नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी प्रथम मराठा समाजासाठी स्पेशल पहिला 288 आमदारापैकी एक आमदार, एकमेव आमदार आहे, त्यांनी मराठा समाजासाठी त्यांनी राजीनामा दिला होता. तर हे सर्व जनतेला माहीत आहे. अब्दुल सत्तार साहेब आपल्या सिल्लोड सोयगावसाठी त्यांनी जवळपास 2000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला ह्या पंचवार्षिकमध्ये. खरोखर त्या नेत्यासारखा एवढा अनुभवी नेता आमच्या सिल्लोड सोयगावला आजपर्यंत भेटणे शक्य झाला नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यावर एवढं प्रेम आहे साहेबाचं. त्यांनी विशेष म्हणजे आमच्या सिल्लोड सोयगाव हा पाण्यासाठी इतका तळमळ करणारा हा सिल्लोड सोयगाव तालुका होता. त्यांनी विशेष प्रेम म्हणजे खडकपूर्णामधून म्हणजे जवळपास बुलढाणा जिल्ह्यामधून त्यांनी खडकपूर्णाची योजना ही म्हणजे शुद्ध पाणी आपल्या गोरगरीब आणि गावातील लोकांना कसं मिळेल त्यांनी जवळपास ती योजना, मला माहिती नाही ती योजना किती कोटीची असेल, जवळपास माझा अंदाज तरी 3000 कोटीची ती काहीतरी योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून साहेबांनी आपल्या प्रत्येक म्हणजे 103 गावाला नळाद्वारे शुद्ध पाण्याचं देण्याचं काम आणि पुण्याचं काम नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी आमच्या सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं काम भाग्याचं काम केलेलं आहे. विशेष म्हणजे मला सांगायचं म्हणजे सिल्लोड सोयगाव तालुक्यात सांगायचं सोडून द्या, पण माझ्या गावामध्ये नामदार अब्दुल सत्तार साहेबांनी जवळपास 15 वर्षामध्ये जवळपास मी पण 20 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच आहे. तरी मी आज 1.5 वर्षामध्ये मी सरपंच झालो. 1.5 वर्षामध्ये साहेबांनी मला माझ्या गावामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा विकास करण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी जवळपास 15 कोटीचा रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. 15 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे ह्या वर्षामध्ये. विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेमध्ये विहीर असेल किंवा गायगोटे असतील, जवळपास आमच्या शेतकऱ्यांना 100 विहीर आणि जवळपास 100 गायगोट्याचे लाभार्थी म्हणजे इथून निवड करून आणि त्यांना पूर्ण पैसा मिळून दिलेला आहे. खरंच सांगायचं म्हणलं विधवा आणि वयोवृद्ध जे त्यांच्या वयोवृद्ध लोकांना त्यांच्या हातानं मजुरी होत नाही, कोणी सांभाळत नाही, त्यासाठी साहेबांनी जवळपास आमच्या ह्या 5 वर्षामध्ये जवळपास 300 लोकांना म्हणजे 300 वयोवृद्ध लोकांना आणि श्रवण बाळ योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल त्यांच्यासाठी त्यांनी 1500 रुपये मानधन देण्याचं म्हणजे त्यांनी मंजुरी दिलेलं आहे. विशेष आणखी सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये सिमेंट रोड असेल, मंदिरासाठी असेल किंवा प्युअर ब्लॉक असतील, आताच ग्रामपंचायतसाठी आम्हाला जवळपास 35 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. धनगर समाजासाठी स्मशानभूमीचा आता निधी उपलब्ध करून दिला. शेवटच्या दिवशी आचारसंहिता लागायच्या वेळेस साहेबाला सांगितलं, साहेब धनगर समाजावर अन्याय होत आहे तरी थोडंसं आम्हाला निधी पाहिजे. म्हणे तुम्ही शेवटच्या दिवशी कसं सांगताय? साहेब म्हणे ठीक आहे, आपण तुम्ही रोड मंजूर दिली होती मी 15 लाखाची, ते त्यांनी कॅन्सल करून लगेच शेवटच्या दिवशी साहेबांनी
जो आम्हाला 12 लाखाची धनगर समाजासाठी स्मशानभूमीचं देऊ म्हणजे मंजुरी आणि वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे. विशेष प्रेम म्हणजे मला तरी वाटतं भविष्यात आमचे बेरोजगार आणि आमच्या गावातील तरुण लोक यांना विशेष म्हणजे साहेबांनी MIDCची योजना आखली. आजपर्यंत म्हणजे आपण समजायचो आम्ही ह्या भागातील लोक समजायचो बारामती म्हणजे आजपर्यंत 35-40 वर्षामध्ये बारामतीसारखा कोणता तालुका होणार नाही. पण आम्हाला तरी आता वाटते बारामतीला गेल्यापेक्षा आज बाहेर लोकांनी आमच्या सिल्लोड सोयगावमध्ये येऊन फोकस करायला पाहिजे. बारामतीपेक्षा आमच्या सिल्लोड सोयगावचा एवढा मोठा विकास झालेला आहे. खरोखर मला आनंद वाटतो का भविष्याच्या पिढीचं ऋणी म्हणजे फेडणारा हा नेता मला तरी वाटतं आणि आमच्या गावातील नागरिकांना वाटतं असा नेता मिळणं हे शक्यच नाही. कारण आम्ही एवढे ऋणी आहे साहेब. वेळोवेळी आणि कोणतंही काम करते वेळेस साहेबाचं पारदर्शक काम म्हणजे कोणती म्हणजे वयोवृद्धीची फैल असेल किंवा गायगोट्याची असेल किंवा कोणतंही काम असेल 1 रुपया न लागता साहेब खर्चाने आपण त्यांना योजना मिळवून देतात. विशेष आत्ताच विधानसभा लागली. विधानसभा प्रत्येक वेळेस विरोधी लोक येतात जातीपातीचं राजकारण करतात. त्यांच्याकडे दुसरा प्रश्न काही नाही. आणि कोरोनामध्ये त्यांनी काय केलं? कोरोनामध्ये एवढं संकट होतं देशावर आणि जगावर एवढं मोठं संकट होतं तरी साहेबाला कोरोनाची लागण झाला असताना सुद्धा साहेबांनी पूर्ण म्हणजे वाड्या वस्त्या फिरून लोकांच्या समस्या आणि कोरोनामध्ये त्यांना मदत केली. मदत म्हणजे कोणाला तेल असेल मीठ असेल साहेबाच्या स्वखर्चाने त्यांच्या पगारीतून त्याने काय कुठाने केले आम्हाला माहिती आहे. पण ते सर्व दवाखाना उभा करणं असेल त्यांनी एवढी कोरोनामध्ये मदत केली. विरोधी माणूस हा घरात बसून मोबाईल आणि गाडीत बसून मोबाईल खेळत बसले. पण साहेबाचं काम साहेबाला कोरोनाची लागण झाली. मुंबईला असताना साहेबांनी पूर्ण कार्यकर्त्याला सांगितलं कोणाला कोरोना झाला आपण बघून घेऊ आणि देव आहे म्हणे आपण जनतेसमोर जायचं. जनतेनं आता संकट पडलेलं आहे. देवाची आपल्याला हे आहे आपण सर्वांनी जायला पाहिजे. साहेबाचं विशेष म्हणजे मला तरी वाटतं देवाचा म्हणजे धन जो सांभाळतो देवाचा देव म्हणजे कुबेर देवासारखं साहेबाचं म्हणजे मन आहे. कुबेर देवासारखं मन आहे. आणि साहेब म्हणजे कोणाचं विशेष काहीतरी म्हणजे विरोधी माणूससुद्धा रडत आला तर साहेब म्हणतात हे यांचं काम करून टाका. आत्ताच साहेबाची छत्रपती संभाजीनगरची पालकमंत्रीमधून निवड झाली. 700 कोटीचा निधी म्हणजे शिल्लक होता. ते त्यांना जवळपास समजा 1 वर्ष लागलं 700 कोटी रुपये कसा खर्च करायचा. साहेबांनी 100 दिवसामध्ये 700 कोटी रुपयाचा निधी सर्व सिल्लोड सोयगाव आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटण्याचं काम आणि पुण्याचं काम त्यांनी 100 दिवसामध्ये केलं. एकनाथ शिंदे साहेबाचं आणि अजित पवार साहेबाचं किंवा फडणवीस साहेबाचं आणि महाविकास आघाडीचं खरोखर साहेबाच्या नेतृत्वामध्ये एवढं काम करतात. त्यांचं कामाचा विशेष प्रेम म्हणजे आमच्या पिंपळगाव पेठवर आहे. म्हणून साहेबाला आम्ही भरघोस मतांनी जवळपास 1 लाख धिक्य मतांनी आणि आम्ही आमच्या गावातून 100% तर सांगणार नाही जवळपास 70 ते 80% आम्ही मतदान आमच्या गावातून देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो. कोणी आव्हान देऊ शकतो असं वाटतं? आव्हान सुरेश बनकर काय आव्हान देऊ शकतो? त्यांच्याकडं 2 दारूच्या देशीच्या दुकानं आहे. त्यांच्याकडं कोणता विकास त्यांनी काम केलेलं आणि कोणत्या जनतेसमोर काय केलं? त्यांनी त्यांचे पोटं भरायचे काम केले. जेवढे त्यांचे 12 आमदार आहे जे फिरताय कोणी असेल सुरेश बनकर आहे पुढचा त्यांचा उमेदवार. सुरेश बनकर हा मी त्यांना वैयक्तिक बोलू शकत नाही पण त्यांनी लोकांपर्यंत जायला पाहिजे. लोकांचे कामं करायला पाहिजे. त्यावेळी जातीपाती करून राजकारण काय होणार मला हे कळत नाही. आम्ही 20 वर्षापासून साहेबासोबत आहे. साहेबाचं आम्हाला जवळून आम्ही बघतो साहेबाला का तो प्रत्येक माणसाचं कळवळा त्या 70 साहेबाला आहे. विरोधी माणसं हे फिरतात आज इथं उद्या तिथं. हा 25 वर्ष सुरेश बनकर हा भाजपमध्ये होता आणि भाजपमध्ये सोडून आता त्याला सत्तेसाठी तो आता उद्धव साहेबाकडे गेला. उद्धव साहेबाकडे तिकीट आणलं निवडून येईपर्यंत कुठं जाणार ते सांगता येणार नाही. पण तो कुठं जाणार तो आम्हाला तो विषय नाही आमचा. पण विजन म्हणजे कसं लोकांपर्यंत जायला पाहिजे. लोकांपर्यंत विशेष म्हणजे लोकांना मदत करायला पाहिजे. हा आमचा विशेष. दादा तुम्ही सरपंच आहात. हां सत्तार साहेब उद्धव साहेबांना सोडून शिंदे साहेबांसोबत गेले याबद्दल गाव पातळीवर काय वाटतं? गाव पातळीवर म्हणजे मला विशेष माहिती आहे म्हणजे छोटीशी माहिती मला. उद्धव साहेब जेव्हा कोरोना संकट आलं त्यावेळेस त्यांनी कोणतंही घर सोडलं नाही आणि त्यांच्याकडं जेव्हा आमदार जायचा तर त्याला वेटिंगमध्ये बसावं लागत होतं 1-1 तास.
आणि विशेष म्हणजे त्यांना राग आला, बाकीच्या आमदारांना राग आला, अरे बाबा एक तास बसावं लागतं आमदार साहेबाला, मग साधारण शेतकरी आणि साधारण नागरिक कसा बसू शकतो मुख्यमंत्र्याकडे. मग यांनी विचार केला, मग आपल्याला आपण लोकांसमोर विजन समोर ठेवून कसं जायचं लोकांसमोर. तरी मग यांनी विचार केला, अरे बाबा एखादा शेतकरी कष्टकरी आणि एखादा गरीब समाजाचा जर मुख्यमंत्री, मराठा समाजाचा जर मुख्यमंत्री होत असेल, मग त्याला आपण 100% पाठिंबा देऊ. एकनाथ शिंदे साहेबावर सुद्धा त्यांनी अन्याय केलेला आहे, म्हणून यांनी संगत केली, म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबात जाण्याचं धाडस, आणि जनतेचं म्हणजे जनतेचं प्रेम असल्यामुळे तर त्यांनी धाडस केलं, म्हणून लोकांचा विकास होईल, लोकांचं कोणतंही काम थांबणार नाही, म्हणून ते याच्यासोबत गेले एकनाथ शिंदे साहेब. निर्णय योग्य निर्णय का? हो, कशाचा शिंदेसोबत जरा योग्य निर्णय वाटला मला. साहेबाचं हेच धाडस असतं, जो काम करेल, जो मुख्यमंत्री काम करेल, आमच्या आमदाराचं जो काम करेल आणि आमच्या आमदाराचं वेळोवेळी प्रश्न मार्गे लावतील, त्या मुख्यमंत्र्यासोबत जाऊ शकतात. आमच्या आमदार साहेबाचं हेच नेतृत्व आहे.